नमस्ते, गुड आफ्टरनून एवरीवन। मुझे तो आप शायद आप सभी लोग पहचानते होंगे। मैं आपकी आज की होस्ट और आपकी दोस्त रितु कैथवास आप सभी का आज के हमारे कार्यक्रम नाभिक कट्टा एक मुलाकात में आप सभी का हार्दिक स्वागत करती हूँ। दिस प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय वाइब्रेंट एकेडमी इंडिया प्राइवेट लिमिटेड भुसावल ब्रांच। Golden Crown Construction Superior Build Quality is our commitment. Most trusted partner in construction and renovation industry, Mumbai, Shri घनश्याम मधुकर कन्हैया, MS इंडस्ट्री पिंपरी चिंचवड पुणे। आज हमारा नाभिक कट्टा का पहला एपिसोड है, तो चलिए हम आज के अपने कार्यक्रम की धमाकेदार शुरुआत करते हैं और बुलाते हैं हमारे आज के मुख्य अतिथियों को, टुडेस ऑनरेबल गेस्ट, जिनकी उंगली पकड़कर मैंने इस इंडस्ट्री में अपना कदम रखा है, जिन्हें मैंने बहुत चीजें जिनसे सीखी है, जिन्हें इंट्रोडक्शन की कोई जरूरत नहीं है। तो मैं उनका स्वागत करना चाहूंगी। श्री कुलस्वामिनी लिंबज माता ग्रामीण चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष एंड वाइब्रेंट एकेडमी भुसावल ब्रांच के डायरेक्टर श्री जगदीश खंबायत सर जी का। थैंक यू मैम। और साथ ही श्री कुलस्वामिनी लिंबज माता ग्रामीण चैरिटेबल ट्रस्ट के उपाध्यक्ष श्री सुरेश खंबायत सर जी का। नमस्ते सर। आप आज के नाभिक कट्टा कार्यक्रम में आप सभी का हार्दिक स्वागत है। थैंक यू मैम। मैं हमारे अतिथि श्री सुरेश खंबायत सर जी से निवेदन करूंगी कि वे अपना परिचय दें सर। नमस्कार, मी सुरेश प्रभाकर खंबायत, राहणार तीनगाव, तालुका यावल, जिल्हा जळगाव आणि गेल्या 2 वर्षापासून नाभिक सेवक याच्यात काम करत आहे आणि आत्ताच ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी आहे। सर आपका सलून व्यवसाय करते हैं आप? छोटंसं दुकान आहे गावात। हाँ जी, बहुत बढ़िया सर। आपका बिजनेस भी है ट्रांसपोर्टेशन का। और सर हम पहले से आपसे जुड़े हुए हैं टिनगांव से, वहाँ के एम्प्लॉय सर हमारे साथ काम कर चुके हैं, तो बहुत अच्छा लगा सर आपसे मिलकर मुझे। अब हम जेके सर की तरफ चलते हैं। उनसे अब मैं क्या ही बोलूं, वो मेरे गुरु हैं और उनका इंटरव्यू लेने का मौका आज मुझे मिला है। मुझे तो सभी चीजें पता है, लेकिन हमारे जो प्रेक्षक हैं, व्यूअर्स हैं, उनके लिए मैं सर से निवेदन करूंगी कि वे अपना परिचय दें प्रेक्षकों को। थैंक यू मैम। हेलो 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 हेलो। थैंक यू मैम। हर किसी के लाइफ में एक समय ऐसा आता है मैम, ये प्राइवेट सेक्टर है एक्चुअली रितु मैम। प्राइवेट सेक्टर जो होता है वो परफॉर्मेंस बेस्ड सेक्टर होता है। अगर आप अच्छा परफॉर्मेंस देंगे तो आप आपके बॉस से भी आगे जा सकते हो। ओके, सो मैं मेरा परिचय, माझं ओळख मी तुम्हाला करून देतो। जसं की सगळे तर मला कदाचित ओळखतात। ओके, माझं नाव जगदीश बापूराव खंबायत। आई बाबा माझे आडावतला राहतात, म्हणजे मूळ मी आडावतचाच आहे। सध्या कामानिमित्त मी आपल्या जळगावला राहतो। ओके, आणि आता माझा जो व्यवसाय आहे वायब्रंट अकॅडमी कोचिंग इंडस्ट्री, तर मी आपल्या भुसावळला आमचा व्यवसाय असल्यामुळे येणं जाणं आमचं जळगाव भुसावळ असतं। आणि खूप मोठी जबाबदारी जी आमचे मित्र सुरेश खंबायत आहे माझ्यावर आहे, की समाजाने खूप मोठी जबाबदारी ऍक्च्युली आमच्यावर टाकलेली आहे। ओके, तर एक ट्रस्टच्या अध्यक्षाच्या या नात्याने आम्ही ती जबाबदारी पेलवण्याचा प्रयत्न पूर्ण करत आहे। आमचे मित्र सुरेश भाऊ, त्यांना आम्ही प्रेमाने पप्पू दादा म्हणतो, की ते त्यांच्या कलेने सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे। तर माझं काही खास मोठं इंट्रोडक्शन नाहीये मॅम, कारण की जवळजवळ माझे जे समाज बांधव आहे, जे व्ह्युअर्स आहेत आमचे, ते सगळे ओळखतात। तर थँक्यू मॅम, तुम्ही आम्हाला आमचा परिचय करून देण्याची संधी दिली। थैंक यू सर। सर अभी मैं थोड़ी कंफ्यूज हूँ, कुछ डाउट है जो किस बारे में मैम? कुछ डाउट है सर जो क्लियर नहीं हो पा रहे हैं। जैसे आपकी जो ग्रामीण आनंद यात्रा टीम है काफी बड़ी है। ओके, और ये किस प्रकार चलती है, और मेरे मन में 2 क्वेश्चंस हैं और मुझे दोनों के ही आंसर्स चाहिए सर।
तो मैम आपको एक साथ दोनों चाहिए या नहीं, तो आप ऐसा बोलेंगे कि हम 2 जन हैं तो नहीं सर, आप दोनों से ही मेरे क्वेश्चन है। और Okay. क्वेश्चन इस प्रकार है कि जैसे मैं भी जानना चाहती हूँ और हमारे जो आज के प्रेक्षक है वो भी जान लेना चाहेंगे। सबसे पहला तो ये है सर कि आपकी टीम के सदस्य कौन कौन है, ये हमारा फर्स्ट क्वेश्चन है। और सेकंड सर, दूसरा ये है जो नाभिक कट्टा है ये क्या चीज है? आज हम सब इसीलिए यहाँ पे जमा हुए हैं कि ये नाभिक कट्टा ये क्या चीज है, ये जानने के लिए मैं बहुत एक्साइटेड हूँ सर। तो दोनों ही क्वेश्चन का आंसर मैं और हमारे प्रेक्षक आपसे जानना मॅडम चाहेंगे। तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे की नाभिक आपली ग्रामीण आनंद यात्रा टीम काय. तर आपण बघत असाल की व रेल्वे जशी असते हम्म, तसे अध्यक्ष साहेब रेल्वेचं इंजन आहे जी, आणि रेल्वेच्या जो बॅक साईडला जो डब्बा असतो हम्म, तो उपाध्यक्षाचा असतो. ओके, त्याच्यामध्ये प्रवासी प्रवास करत नाही, अच्छा। त्याच्यात लगेज वगैरे काही टाकत नाही. मतलब अभी सबसे ज्यादा बोझ आपके ऊपर आ हा, गया है सर। तसं. तो जे नंतरचे जे सदस्य आहे खजिनदार आपले सचिव सदस्य जी, त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन हा, ही ट्रेन निघाली आहे प्रत्येक गावात भेट द्यायला. ओके, आणि जसं बुवा आता आपण जशी जसे जसे गावं लागतील तशी तशी आपली ग्रामीण आनंद यात्रा पुढे पुढे जात राहील आणि सगळा समाज आपण एकत्र करण्याचं काम या माध्यमातून करत आहे. ओके, आणि थोडस देवीने आम्हाला काय हे दिलं तर आम्ही मुलांनी ती एक ग्रामीण आनंद यात्रा टीम चालू केली. ओके। सर आपने अपनी टीम में कंस्ट्रक्शन रिलेटेड है, एजुकेशन फील्ड के लोग हैं, ओके। एक्चुअली कैसा है मैम, हमारा जो टीम है ओके, तो उसमें जो हमारे जो सारे जो सदस्य हैं, जैसे कि अभी आपने अध्यक्ष और उपाध्यक्ष इनकी तो पहचान करवाई दी ओके. आमच्या टीम मध्ये ऍक्च्युली जे आमचे सचिव आहेत ते विनायक वाघ सर आहेत. ते स्वतः एक प्रायमरी टीचर आहे, खूप प्रदीर्घ असा एक्सपिरियन्स त्यांना आहे. म्हणजे आमचे जे टीमचे जे सदस्य आहेत त्यांना. हा. त्यानंतर मॅम आमच्या टीमचा जो खजिना सांभाळणारा जो व्यक्ती असतो ओके, तर ते विनायक सर आहेत ओके, सॉरी रतन सर आहेत ओके. रतन सर जे आमच्या ट्रस्टचे खजिनदार आहेत. त्यानंतर विविध क्षेत्रातले लोक आहेत, जसं की आता आम्ही मुंबई विभागातून एक नाभिक सेवक आमच्या ट्रस्टचे सदस्य आहेत ओके. जसे की तुम्ही त्यांचा आता स्पॉन्सर म्हणून नाव घेतलंच याच्यामध्ये, तर घनश्याम मधुकरजी कन्हैये जे कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये आहे, बांधकाम विभागामध्ये ते कार्यरत आहे. त्यानंतर आम्ही आमचा पुणे विभाग खूप मोठा विभाग आहे आणि आमचे भरपूर लोकांचे रिलेटिव्ह पुण्यामध्ये राहतात, म्हणून पुण्यावरनं आम्ही आमचे जे मित्र आहे आदरणीय नितीनजी मधुकर खंबाळत ओके, तर यांना आम्ही घेतलेलं आहे. MS कन्स्ट्रक्शन MS इंडस्ट्रीज जी त्यांची आहे आणि पुणे विभागातून त्या कार्य आमचं बघत राहतात. नाशिक विभागातून आमचे मित्र आमचे पप्पू भाऊजे आहेत, तर त्यांचेच बंधू आहेत ओके. तर श्री विजय रमेश खंबाळे, त्यांचा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे ओके. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की गव्हर्नमेंट आणि मंत्रालय आणि तिकडून आपण ज्या काही योजना वगैरे आपण रन करतो, तर प्रचंड असा होल्ड त्या आमच्या नाभिक सेवकाचा आहे. त्याचबरोबर आमचे जे नाभिक सेवक आहे, आमचे वयाने भलेही ते जे बाबा असतील ना, वयाने भलेही मोठे असतील, पण आज भी मैं जवान हूँ असं आमच्या सुभाष दादांचं असतं. त्यांच्या सोबतच आमचे सचिन भाऊ खंबाळत आहेत, जे HR आहेत. मीन्स अभी आपको तो पता है मैम कि HR का रोल कितना इम्पोर्टेंट होता है ओके. देन हमारी टीम में बहुत से नए सदस्य भी है, अभी जुड़ना चाह रहे हैं और जैसे कि प्रमोद जी खंबाळे थे भादली से, आनंदा जी खंबाळे थे भादली से, चेतन कन्हैये है भादली से. तो ये जो सारे हैं ये सारे नाभिक सेवक हैं. इसमें से वो शेती काम भी करते, खेती का काम उनको आता है. तसेच आमचे एक निवृत्ती दादा आहेत, निवृत्ती दादा खंबाळे, ते पण सलूनचा व्यवसाय करतात, परत आपलं शेती काम करतात. आमचे एक नाभिक सदस्य आहे
रमेश वाघ साहेब, हा. ते पण शेती काम करतात आणि आपला म्हणजे व्यवसाय आपल्या पण त्या करतात. ग्रामीण आनंद यात्रा टीम मध्ये जे लोक आहे ते सगळ्या क्षेत्रातले आहे ओके. आणि चांगल्या प्रकारे ते त्यांचं काम सांभाळून समाजसेवाही करत आहे. तेही मोठं आहे. नंतर आमचं एक महत्वाचं गाव आहे मॅम, आमची सभा पण तिथं झाली ती चांदसनी कमडगाव. हा, चांदसनी कमळ. आमचे किरण भाऊ खंबा आहेत, सहज एकदम तहसीलदार. हाळा मासाचा कार्यकर्ता आहे. ओके, तुम्ही अर्ध्या रात्री त्यांना फोन फोन लावा लावा. की आपल्याला हे कार्य करायचं आहे, तर सगळ्यात पुढे आपले किरण भाऊ भाऊ राहतात. असतात. ओके, तर अशी आमची जी एक टीम आहे, जे 17 लोक आम्ही कार्य करतो आहे. कोणाचं नाव सुद्धा असेल फक्त नाही, रमेश भाऊ झाले. तुम्ही तुमचं गावातलं नाव विसरले पप्पू दादा. संदीपान. ओके. तर मॅम अशी आमची टीम आहे. संदीपानांचं बी खूप योगदान आहे. ओके. आता सध्या ते तेवढे ऍक्टिव्ह नाहीये, पण आता 2-3 दिवसात होणार आहे. ओके. हा. मतलब सर आपने अपनी टीम में कंस्ट्रक्शन रिलेटेड हो, चाहे एजुकेशन फील्ड के लोग हो, सलून काम करने वाले हो, टीचर्स हैं, फार्मर्स हैं, यानी सभी प्रकार के जो सदस्यों की टीम है जो आपने बनाई है, उनको भी मैं अप्रिशिएट करना चाहूंगी सर। जिस मेहनत और लगन से वो माता के लिए काम कर रहे हैं, ग्रामीण आनंद यात्रा टीम के लिए काम कर रहे हैं, सच में तारीफ के काबिल है। बरोबर. और सर थोड़ा यू टर्न हम यहाँ पे लेना चाहेंगे। मैंने एक किस्सा सुना है सर, उसके बारे में काफी दिनों से मैं जानना चाहती थी कि 2 किलो हरी मिर्च सर कौन खा गया था सर? वो क्वेश्चन मुझे आपसे कैसा? पूछना था। ते कसं झालं की आम्ही पहिल्या यात्रेचं नियोजनासाठी हाँ. पाटणला गेलो होतो. ओके. जसं आम्ही प्रवास चालू केला तर रात्रीच्या वेळेस इकडनं बसलो, सकाळ सकाळी तिकडे उतरलो, तर मग सगळ्यांना भुका लागल्या होत्या की बुवा चला आपण काहीतरी नाश्ता करू. म्हणलं चला मग नाश्ता काय करायचा, तर मग इकडे काय जे फेमस आहे ते आपण खाऊ. आपल्याकडलं तर आपण नेहमी खातो, तर आज आपण काहीतरी वेगळं खाऊ बुवा. तर मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, सगळेजण बसलो. आम्ही 10 जण होतो. हो. सगळेजण बसलो आणि म्हटलं बुवा इकडे कसं राहतं, सगळं फिक्कं असतं व तिखं नसतं, जसं आपल्याला खायला सवय आहे. इकडे तसं नाही. मी गेलो, त्या मालकाला सांगितलं की तुम्ही मिरच्या जास्त तळून ठेवा, कारण की आम्ही मिरच्या जास्त खाणार आहे आणि भजे कमी खाणार आहे. तो म्हणे नहीं नहीं बोले ऐसा थोड़ी है, इधर की मिर्च बहुत तेज है, ऐसा है वैसा है. म्हटलं ते जे असेल ते, पण म्हटलं तुम्ही मिरच्या जास्तच तळून ठेवा. हा, तर मग ते मिरच्यांचा असा किस्सा होता की तो बोले 1 किलो डालू की 2 किलो डालू तळायसाठी बुवा तुम्हाला खायला. म्हटलं 2 किलो डालने के तो अच्छा हो जाएगा, हम सब खाने वाले ही है. त्याच्यामुळे ते तेव्हापासून ते मिरचीचं फेमसच झालं. तर जिथे आम्ही जातो तिथे मिरचीची भाजी राहतेच. म्हणजे तिथं सिच्युएशन अशी होती मॅम, मी नाभिक कट्टा काय आहे हे पण एक्सप्लेन करतो, पण तुम्ही आता एकदम आमच्या म्हणजे मिरचीचा किस्सा आमच्या टीम मध्ये खूप गाजलेला आहे. ओके, आमचे जे सगळे खेड्यापाड्यातले नाभिक सेवक आहे, आता सगळ्यांना कसं रोज ठेचा भाकर आणि हिरवी मिरची खाण्याची सवय असते. मग आम्ही नियोजनासाठी पप्पू दादा, आमची टीम सगळे आम्ही गुजरातला गेले आणि मिरची सोबतच मला असं वाटतं तो कढीचा पण किस्सा खूप मजेदार आहे ना. कढी पापडी खाण्याचं एक तिकडे म्हणजे प्रथा आहे ब्रेकफास्ट मध्ये. आता आम्ही ज्या दुकानात गेलो की बाबा आम्हाला सगळं गोड खायला मिळत आहे, बरोबर, आणि मग तिथं आम्ही गेले, त्यांना सांगितलं की आम्हाला भजी पाहिजे आणि त्याच्यासोबत मिरची पाहिजे. तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक एक प्लेट दिली आणि एक एक प्लेट मध्ये 2-2, 3-3 मिरच्या त्यांनी आम्हाला दिल्या. तर आम्ही सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले की अरे हा तर 2च मिरच्या देतो. मग पप्पू दादा त्याला सांगायला गेले की अरे आम्हाला मिरच्या जास्त लागतील बाबा. तर मॅम टीम जी आपली, म्हणजे आपल्या टीमने त्याच्यात पण युनिटी दाखवली मिरच्या खाण्यामध्ये. ओके, अशी टीम तुटून पडली त्याच्यावरती. तो वो बाद में भजिया नहीं सिर्फ मिर्ची ही ला रहा था, हरी मिर्ची ही वो ला रहा था, हरी मिर्ची वो ला रहा था. तो हम लोगों ने पूरे 2 किलो मिर्ची खत्म कर डाली. तब जाके हम लोगों को सुकून लगा. तो भी सब खाने के बाद में स्टेशन के प्लेटफॉर्म पे आते हैं, निवृत्ति दादा है, सब बोलते अरे यार मजा नहीं आ रही, बने मिर्ची तिखट नव्हती.
जब हम निकलने लगे, ओके, वो भाई साहब बोले कि सर आप आए कहाँ से, बोले इतने मेरे पूरे दिन की मिर्ची आप अभी खा रहे हो। तो वो हरी मिर्च का किस्सा है। चलो अच्छी बात है मैम, आपने हमको हमारी पुरानी यादें दिला दी। वही सर, मैं काफी दिनों से पूछना चाहती हूँ, बोला यही एक समय है कि आपसे क्वेश्चन पूछ लिया जाए। देखिए नाभिक कट्टा जो आपने मुझे पूछा अभी हाँ, कि हाँ। नाभिक कट्टा क्या है, देखो अभी नाभिक कट्टा जो है एक नया रिवोल्यूशन है हमारे समाज में अभी। ओके, जब से हम सारे जो 17 लोग 21 लोग काम कर रहे हैं, तब से समाज को हमने डिसाइड कर लिया, म्हणजे आम्ही डिसाइड केलं की आम्हाला समाजासाठी काहीतरी वेगळं द्यायचं। आणि जेव्हापासून समाजाची टीम आम्ही बनवली, तर तेव्हापासून आम्ही थोडं डिजिटलायझेशन पासून दूर होतो, बरोबर। पण आता आपण तुम्ही न्यूजला बघतात की तुम्ही माझा कट्टा तुम्ही बघत असणार जी 24 तासला, जी 24 तास, बरोबर। मग आमचं कन्सेप्ट आम्ही एक डिझाईन केली की आपलं जे नाभिक कट्टा, जे आपलं तरुणांचं जे वरिष्ठ असतील, जे आपल्या टीम मध्ये जे सक्सेसफुल बिझनेसमॅन्स आहे आपल्या समाजामध्ये, जे सेलिब्रिटीज आहे, जे डिग्नेटरीज आहे, बरोबर, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे, ज्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेलं आहे, ज्यांनी आर्थिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे, म्हणजे ओव्हरऑल त्यांचं जे योगदान आपल्या समाजासाठी राहतं, बरोबर। तर अशा लोकांसाठी हितगुज करण्यासाठी जे आता तुम्ही आमच्या सोबत करत आहे, तर त्यांना जवळून जाणून घेण्यासाठी, त्यांचं मंथन करण्यासाठी आम्ही हा नाभिक कट्ट्याची सुरुवात, नाभिक कट्ट्याचा शुभारंभ आज आम्ही केलेला आहे। कारण आता हा आमचा आपला पहिला भाग आहे नाभिक कट्ट्याचा, परंतु विषय असा आहे मॅम की याच्यानंतर आम्ही हा जो म्हणजे आम्ही 100 एपिसोड आम्ही याचे शूट करणार आहे। हा सगळा जो डेटा असेल तो पूर्ण आमच्या ग्रामीण आनंद यात्रा चॅनलला असेल, ओके। आणि ते आठवणी लक्षात घ्या, आज इकॉनॉमिक सेक्टर मध्ये आमची खूप लोक काम करतात, कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतात, बरोबर, सामाजिक क्षेत्रात काम करतात, तर त्यांना त्यांचं एक हक्काचं एक प्लॅटफॉर्म पाहिजे। म्हणून ही जी कन्सेप्ट आहे की जसं की आज तुमच्या नशिबात आहे की आज तुम्ही पहिला एपिसोड तुम्ही होस्ट करत आहे, यापुढे आम्ही ट्रस्ट या टीमला होस्ट करेल, आणि असे जे मान्यवर असतील, असे जे सेलिब्रिटी असतील आमच्यासाठी, बघा आमच्या समाजातले जे सक्सेसफुल लोक आहेत ते आमच्यासाठी सेलिब्रिटी आहे, बरोबर। कारण की आमच्या लोकांचा मान सन्मान हा आमच्याकडनं झाला पाहिजे, त्यासाठी ये नाभिक कट्ट्याची सुरुवात आम्ही केली आहे। बहुत अच्छा कंसेप्ट सर लेकर आए हैं आप सभी के लिए। धन्यवाद मैम। सर मेरा एक प्रश्न था आपके लिए, क्वेश्चन है कि आपके ट्रस्ट की सबसे बड़ी अचीवमेंट क्या है सर? अचीवमेंट एवढीच आहे की बुवा देवीचं मंदिर जळगाव जिल्ह्यात बनायलाच पाहिजे, आणि ते त्याच्यासाठी सगळा समाज एकीकरणाचं काम ट्रस्टच्या माध्यमातून आणि टीमच्या माध्यमातून आम्ही करत आहे, आणि ते आता बऱ्यापैकी लोक जुळले जात आहेत टीम सोबत। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आता की रेल्वे जशी जशी ज्या ज्या गावात जाईल आपली ग्रामीण आनंद यात्रा टीमची, जसे जसे लोक जुळत जातील त्या माध्यमातून समाजासाठी चांगलं आणि उन्नतीचं काम केलं जाईल। मॅम खरं बघायला गेलं तर आमची अचिव्हमेंट काय माहिती का, आम्ही प्रत्येक घराघरात युनिटी निर्माण केलेली आहे, प्रत्येक गावागावात आम्ही एक युनिटी निर्माण केलेली आहे, सगळे लोक आम्ही एक संघ केलेले आहे, आणि अंडर वन रूफ म्हणजे आपली जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या अंतर्गत आम्ही सगळ्यांना, सगळ्या विभागातून, सगळ्या शहरातून जी लोक आम्ही एका झाडाखाली आणून ठेवलेले आहेत, त्या झाडाचं नाव आहे श्री कुलस्वामिनी लिंबच माता ग्रामीण चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपली ग्रामीण आनंद यात्रा टीम। ही आमची जर बघायला गेले ही आमची पहिली अचिव्हमेंट आहे, परंतु आमचा जो समाज आहे, आता पप्पूदादांचे जे पूर्वज राहिले असतील, माझे जे पूर्वज राहिलेले असतील, त्यांचे जे पूर्वज राहिलेले असतील, तर तेव्हापासून आमच्या लोकांसाठी मंदिराचा प्रश्न खूप मोठा होता। बरेचसे असे की ते वारून गेले, पण ते त्यांनी देवीचं दर्शन घेतलं, तर त्याच्यामुळे हे मुलांचा वर्ग जो भरायचा आहे तो आता भरणा चालू झालेला आहे, तो प्रत्येक गावात भरेल यात शंका नाही।
आणि अचीवमेंट की जो समाजाला पडलेला जो प्रश्न होता की ठीक आहे टीम निघाली, कार्यकर्ते 2 वर्षांपासून, परंतु याला कुठंतरी एक प्रोत्साहन देणं खूप गरजेचं होतं. आणि मंदिर मंदिर हा आमचा पहिल्या दिवसापासून कन्सेप्ट होती, परंतु मंदिर उभं राहणार कशावरती, बरोबर. तर ते मंदिर उभं राहील एखाद्या जागेवरती, एखाद्या शेतावरती, एखाद्या प्लॉटवरती, असा आमचा पहिल्या दिवसापासून अजेंडा होता. तर मॅम बघा, आमच्या समाजात एवढे मोठे दान करणारे लोक आहेत, तर आमच्या ट्रस्टला 1 एकर क्षेत्र म्हणजे 40,000 स्क्वेअर फूट जागा आमच्या ट्रस्टला, आमचे जे शिरसोलीचे मित्र आहेत आदरणीय प्रकाश आप्पा झुरके यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ, म्हणजे जे आमचे जे मित्र आहेत त्यांचे जे वडील होते आता 2-3 महिन्यापूर्वीच त्यांचं निधन झालं, ते या जगातून सोडून गेले. ओके. तर मॅम श्री दगडूदादा झुरके यांच्या स्मरणार्थ, ओके, ते आमचे जे प्रकाश आप्पा झुरके आहे, त्यांचे बंधू नरेंद्र झुरके असतील, बरोबर. तर यांनी आमच्या या देवीच्या मंदिरासाठी म्हणजे 22 तारखेची जी आमची वर्धापन दिवसाची जी सभा होती, वर्धापन दिवसाचा, तर त्या दिवशी मॅम अक्षरशः इतिहास घडला. आणि त्या दिवशी आम्ही सगळ्यांची जी छाती नव्हती अशी 56 इंच सारखी फुगली, कारण की आता आपण एक पायरी चढ़ तो मंदिर के लिए मैडम 1 एकड़ जगह हमें मिली मंदिर के लिए, तो यही हमारी टीम की सबसे बड़ी अचीवमेंट है. इसीलिए हम आज ये नाभिक कट्ट्याच्या माध्यमातून परत एकदा आपले जे प्रकाश आप्पा झुरके आहेत, नरेंद्र झुरके आहेत, त्यांच्या ज्या आई आहेत, त्यांचे जे कुटुंब आहे, त्यांचा जो संपूर्ण परिवार आहे, झुरके परिवार आहे, तर आम्ही आमच्या ट्रस्टच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी एवढं मोठं मन आपल्या ट्रस्टसाठी त्यांनी आमचा प्रश्न सोडवलेला आहे जागेसाठी. तो हमारी यही अचीवमेंट है मैम, लोगों को जोड़ लिया हमने, ये हमारी पहली अचीवमेंट थी. देन हमको मंदिर के लिए जगह मिल गई, ये हमारी दूसरी अचीवमेंट है मैम. फिर सर मंदिर का प्रोजेक्ट कैसा रहेगा सर आपका आगे? यस मैम, बहुत मेरे मित्र बताएंगे आपको तब तक. मंदिर मस्त भव्य दिव्य राहणार आहे. मंदिरासाठी आता जागाही झाली आहे आणि समाज बांधवातून बरेचसे जण देणगी स्वरूपात मंदिरासाठी द्यायला तयार आहे आणि ती ट्रस्टकडे त्यांनी त्यांची घोषणा केलेली आहे. आता काही फॉर्मॅलिटी बाकी आहे जागेसाठी, आणि ते झालं की लगेच मग मंदिराचं आम्ही सुरुवात करणार आहे. भव्य दिव्य असं मंदिर जळगाव जिल्ह्यात बनणार म्हणजे बनणार. मॅम मंदिराविषयी मी तुम्हाला सांगून देतो की ज्या जागेवरती आमचं मंदिर उभं राहणार आहे प्रकाश आप्पांच्या शेतामध्ये, तर मॅम पूर्ण जिल्ह्यातली पूर्ण महाराष्ट्रात एकच मंदिराची चर्चा राहील आणि ती म्हणजे श्री कुलस्वामिनी निंबास मातेचं मंदिर. ओके, मीन्स ये जो ड्रीम प्रोजेक्ट है मंदिर का, ये सभी जो हमारे समाज बांधव है, ओके, इन सभी का वो ड्रीम प्रोजेक्ट है. ओके, एक तत्सम बांधकाम जो म्हणतो अपन, वेल कंस्ट्रक्ट, क्योंकि हमने हमारी टीम में कंस्ट्रक्शन वाले लोग हैं, आर्किटेक्चर वाले लोग हैं, बुद्धिजीवी सारे लोग हैं हमारे. ओके, तर कंस्ट्रक्शन मंदिरचं ड्रीम प्रोजेक्ट आमचा तो आहे. मॅम आम्ही रोडावरनं असं मंदिर लोकांना दाखवू की तो रोडावरनं जाणारा माणूस म्हटलं पाहिजे की अरे हे ते न्हावी समाजाचं मंदिर आहे, इथं मी एक वेळेस या मंदिरात गेला पाहिजे. आणि मॅम तो जो प्रोजेक्ट आहे म्हणजे थोडं इन डिटेल मध्ये आम्ही एक्सप्लेन करतो. मागच्या वर्षी आम्ही पप्पू दादा आम्ही इथं गेलो होतो ना बालाजीच्या दर्शनाला. आता आम्ही परत एक ट्रिपला चाललोय मॅम. ओके, तर बालाजीच्या दर्शनाला आम्ही गेलो होतो. तर आपण कुठे गेलते? आपण ते गोल्डन टेम्पल. हा, यस यस, गोल्डन टेम्पलला आम्ही गेलो होतो सगळेजण. तर मॅम आम्ही तिथं एवढं सुंदर तो प्रोजेक्ट बघितलेला आहे मंदिराचा. तेव्हापासून आमचे सगळे नाभिक सेवक एकच म्हणतात असंच मंदिर, जर मंदिर बनणार तर फक्त गोल्डन टेम्पल सारखंच बनणार. कारण त्याच्यामध्ये कसं आहे ना, आम्हाला मंदिर बनवणे हा तर मेन अजेंडा आहे, पण त्याच्या सोबतच आपल्या समाजाचं भलं कसं होईल,
आपल्या समाजामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या कशा आपल्याला दुरुस्त करता येतील. जसं आता लग्न समारंभ असला तर मग आमच्या लोकांना खूप पैसा पे करून दुसऱ्याचं सभागृह विकत घ्यावं लागतं आणि मग त्या दिवसाचं रेंट त्याला पे करावं लागतं. म्हणून आम्ही काय करणार आहे की मंदिराच्या प्रोजेक्ट सोबत आम्ही एक भव्य दिव्य असं सभागृह बांधणार आहे. म्हणजे अत्यल्प दरामध्ये आपण आपल्या नाभिक सेवांसाठी राहील. नाभिक सेवकांसाठी तिथं आम्ही लग्न लावून देणार मुलांचे. जो काही तुमच्या घरात छोटा मोठा कार्यक्रम असेल तो तिथं असेल देवीच्या मंदिरात. त्यानंतर मॅम आम्ही तिथं एक असा मार्केटिंग स्ट्रक्चर आम्ही तिथं डेव्हलप करणार आहे. कारण बघा आता मंदिरात जेव्हा माणूस येतो, आम्ही तिथे गेलो दर्शनासाठी गेलो तर म्हटलं लगेच दर्शन होईल. जाताना त्यांनी असे स्टॉल लावले होते आणि त्या ट्रस्टचे स्टॉल होते आणि त्याच्यामध्ये त्या ट्रस्टचेच लोकांचेच घरचे किंवा नातेवाईक त्यांचे स्टॉल होते. म्हणजे पैसा कुठे जाईल तर आपल्या माणसाचं जाईल. तसं तो आमचा कन्सेप्ट आहे की आम्ही जेव्हा मंदिर बनवू तर त्याच्यानंतर जो नाभिक सेवक आहे जे घरात आहे किंवा आता काही काम नाही करत आहे पण त्यांच्यासाठी हे संधी उपलब्ध राहील तिथे. किंवा तुम्ही काही पूजा साहित्य आहे, लहान मुलांसाठी खेळणे आहे, असं बऱ्याचशा वस्तू तुम्ही त्या मंदिराच्या आवारात स्टॉल लावून विकू शकता. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा आहे की जिथं मंदिर बनेल तिथं सभागृह बनेल. त्यानंतर आमचा जो सलून व्यवसाय आहे तर सलून व्यवसायासाठी जे काही प्रोडक्ट्स लागतात करण्यासाठी तर त्याचं एक भव्य दिव्य असं शॉप आम्ही तिथे टाकणार आहे. मंदिर आलं म्हणजे तिथं तुमचं पूजेचं साहित्य आलं, फोटो फ्रेम आले, नारळ आलं, बरोबर, लहान मुलांसाठी खेळणे आले, त्यानंतर एक छोटूस तिथं खानावळ आली म्हणजे मेस, आपण हॉटेल म्हणू शकतो त्याला. तर हे जे सगळे प्रोजेक्ट्स आहेत हे आम्ही त्या मंदिराच्या आजूबाजूला म्हणजे ती एंट्रीच तशी असेल की तो या सगळ्यांना फिरून भेट देऊन तरच त्याला लिंबस मातेचं दर्शन होईल. म्हणजे तो जर गेला ना तर त्याच्या मनामध्ये माझ्या नाभिक सेवकाने जे टीचं जे स्टॉल टाकलंय तर त्याच्या मनात ते फिलिंग यायला पाहिजे की चला बाबा आपण इथून चहा पिऊन घेऊ. पुढे गेल्यावर त्याला असं वाटलं पाहिजे यार इथं तर आता मंदिराचं साहित्य मिळतं आहे, पूजेचं सामान त्याने तिथून घेतलं पाहिजे. तर असं मार्केटिंगचं जे काही स्ट्रक्चर आम्ही डिझाईन करणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे रोजगार निर्मिती हा आपल्या ट्रस्टचा मेन अजेंडा आहे. आणि रोजगार कोणाला, जे आपले नाभिक सेवक आहे, नाभिक सेविका आहे त्यांनाच आम्ही तो रोजगार देणार. म्हणजे मंदिर तो उभं राहीलच नो डाऊट पण त्याच्या सोबत रोजगार निर्मिती हा आमचा मेन कॉन्सेप्ट आहे. बहुत अच्छी सोच है सर, बहुत अच्छी सोच है. सर एक क्वेश्चन एक मन में आ रहा था मेरे कि तरुणांचा वर्ग भरतो कुठे, ये क्या है सर? मतलब आप इस ट्रस्ट में ज्यादा तरुण वर्ग को इन्वॉल्व करना चाहते हैं क्या, ऐसा मेरा पूछने का मतलब है. तर तुम्ही प्रश्न एकदम मस्त विचारलेला आहे. तरुणांचा वर्ग हा जो आहे 1 वर्ष आधी किनगाव गावात भला मोठा वर्ग भरला होता की जवळजवळ 500च्या वर तिथे तरुण वर्ग आला होता. आणि तिथून ग्रामीण आनंद यात्रा टीमला जास्त चालना मिळाली आणि तिथून त्या रेल्वेत जास्त प्रवासी बसले आमच्या गाडी. आणि ती ट्रेन तिथून जेव्हा निघाली आहे तर आतापर्यंत कुठेही थांबते, फक्त लोकांना घ्यायची थांबते पण उतरणारा कोणीही नाहीये. आणि जे 2-3 उतरणारे होते ते परत उतरले आणि परत चढले म्हणजे आम्हाला सोडतही नाहीये. मॅम ऍक्च्युली याचा एक मोठा इतिहास आहे तरुणांचा वर्ग भरतो कुठं. आता आम्ही आमची जी सभेची जी सुरुवात बाटली गावातून केली त्याचं पूर्ण इन डिटेल एक्सप्लेनेशन आम्ही त्या सभेत दिलेलं 22 तारखेच्या. झालं काय की जेव्हा आम्ही सगळे मुलं होते ओके, सगळे खेड्यापाड्यातले होते बरोबर. आता पप्पूकडे बघून किंवा जगदीश कंबाईकडे बघून किंवा आपले असे बघून कोणाला काही वाटत नव्हतं काय करते की मुलं काय करतील. मग 2-3 सभा आमच्या झाल्या. मग आता कसं असतात ना, काही मॅडम आपले शुभचिंतक असतात, काही आपले हितचिंतक असतात, ते आपल्या मनामध्ये स्वप्नामध्ये नेहमी असंच म्हणतात की बघ ग्रामीण आनंद यात्रा केली खूप प्रगती करावी. मग असे काही जे आमचे शुभचिंतक होते ते नेहमी आम्हाला असं म्हणायचंय की बुवा तरुणांचा वर्ग कुठे भरतो, किती दिवस भरेल.
मग आता ते काय झालं, सगळं आमचं जे रक्त आहे हे आमच्या शिवाजी महाराजांचं रक्त आहे. शहाजी राजे असतील, आपले शिवाजी महाले असतील, यांचे वंशजांचं रक्त आहे. मग सगळ्यांना ते हर्ट झालं. बरोबर. मग आम्ही एक प्लॅनिंग केलं की तरुणांचा वर्ग फक्त 15, 20, 25 लोक आणून भरून चालणार नाही. मग तरुणांचा सगळ्यात मोठा वर्ग आम्ही, म्हणजे आमचं जे टर्निंग पॉइंट राहिलं ते म्हणजे आमचे जे मित्र आहे पप्पू दादांच्या, सुरेश दादांच्या गावाला, म्हणजे आम्ही किनगावला सर्वात मोठा वर्ग भरवला सगळ्यात. म्हणजे ज्या वर्गाला साधारण 20-25 लोक येत होते, तर त्या वर्गावरून 567 लोकांचा वर्ग म्हणजे तरुणांचा वर्ग भरला. तर आता सगळे तरुणच आहे आणि त्याच्यासोबत काही ज्येष्ठ पण आहे मार्गदर्शनासाठी. तो ये किस्सा है वो तरुणांचा वर्गाचा. और सर फिर ये दूसरा किस्सा कीजिए सर, गुलाब जामुन का किस्सा अरे क्या है मैम, आपको सर? कौन बोल रहा है ये किस्से? आपको किसने बोला सर है? भर भर के प्रश्न है मेरे पास आज आपके लिए. गुलाबजामुन का असं आहे की गुलाबजाम आम्ही पहिली यात्रा दिली होती, तर तिथे गुलाबजाम होते. ती सगळे गावरानी तुपातले गुलाबजाम. अच्छा. तर मग पहिले जो आपल्याकडले लोक जास्त गोड खात नाही, पण एखाद्याने खाल्ला असेल, अरे चांगला लागतोय रे. मग तो जो वाढणारा होता मग ती मध्ये तो काय करायचा, एक एक ठेवायचा. मग मी गेलो त्या आचार्याला म्हटलं, मग 2-2 ठेव. कसं आम्हाला गोड खात नाही, पण आता चांगला लागतंय तर आम्ही 2-2 खाणार. तू ते त्याला परत पाठवा आणि प्रत्येकाला एक एक परत लावून दे. मग ते काय झालं, तो म्हणे का म्हणे पहिले याच्यात कमी खात होते आणि आता कसं जास्त खात आहे. बरोबर. तर सरांना म्हटलं पाव सर. एक्चुअली कैसा था मैम, गुलाब जामुन का बहुत हमारे पास एकदम मेमोरेबल किस्सा है. हम लोग जब पहिल्या वेळेस जेव्हा आम्ही यात्रेला गेले होते, श्री कुलस्वामिनी लिंबच माता की पहिली यात्रा हमने निकाली थी, तर आमचे जे विभागातले, आता पुणे विभाग असेल, मुंबई असेल, जळगाव असेल, अशा अनेक विभागातून आम्हाला आहे ना जेवणासाठी डोनेट मिळालं होतं. जेवणासाठी लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं एक म्हणणं होतं की सर 111 लोकांना भोजन आम्ही आमच्याकडनं मंदिरात देतोय, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग दानशूर लोक आहेत, तसे दानशूर लोक होते. बघा आम्ही काय ठरवलं, कारण की ही जी टीम आहे ना मॅम, ही बघा खाणारी म्हणजे गुलाबजामुन खाणारी टीम आहे. बरोबर आहे. ही कोणती टीम आहे आपली? गुलाबजामुन खाणारी, गावरानी तुपातले पदार्थ खाणारी. क्योंकि हमारा एक सोच है, हमारा वो सोच के आपने की कोण एकही रुपया आम्ही खाणार नाही आणि कोणालाही खाऊ देणार नाही. ना हम खाएंगे ना हम किसी को खाने देंगे. ओके, तो ये हाँ, ये हमारा एक ब्रीफ स्टेटमेंट है. तो वो गुलाब जामुन का किस्सा ऐसा था कि पहले तो कोई भी नहीं बोल रहा था ज्यादा डायबिटीज है काय गुलाब जामुन खा दो. बराबर. सब पंगत में बैठे थे वहां पे. ओके. और वो देसी घी में बना हुआ था, इतना लजीज जो पदार्थ उन्होंने बनाया था. तो मैम वो परसने वाला जाके फिर से चला जाता था, हमारे लोग उसको खींच के फिर से लेके आते थे और हर किसी को 2-2, 3-3, 4-4 गुलाब जामुन सबको हमने खिलाए. और वो किस्सा बहुत दिनों तक चला. बाद में गुलाब जामुन के फोटो किसके पास है, गुलाब जामुन के फोटो किसके पास है, ये भी उसमें चलते रहता था. Sir, this program sponsored by Vibrant Academy India Private Limited, Bhusawal branch, Golden Crown Construction, superior build quality is your commitment. Most trusted partner in construction and renovation industry, Mumbai, Shri Ghanshyam Madhukar Kanaiye, MS Industry, Pimpri Chinchwad, पुणे, इनकी तरफ से ये स्पॉन्सर किया गया है कार्यक्रम. तो सर कार्यक्रम में आगे बढ़ते हैं हम लोग और ऐसे ही मेरे प्रश्न आपके लिए चलते रहेंगे. तो अगला क्वेश्चन मेरा ये है आपके लिए कि गांव तिथं शाखा, ये क्या कंसेप्ट है सर आपका? ऐसा गाव तिथे शाखा एवढ्यासाठीच आहे की प्रत्येक घरातला नाभिक सेवक ग्रामीण आनंद टीम बरोबर जोडला पाहिजे. आणि त्याने समाजासाठी काहीतरी करावं या हेतूने आम्ही गाव तिथे शाखाचे ओपनिंग चालू केलेले आहे. आतापर्यंत 3 शाखेचं ओपनिंग झालेलं आहे आणि आता लवकरच किनगावलाही परत होणार आहे. म्हणजे ते आणि परत आपल्या देवीच्या पादुका त्या गावात जात आहे.
तर त्या गावातील आपल्या नाभिक सेवकांना चांगला रिस्पॉन्स आहे आणि देवीचा आशीर्वाद म्हणावा लागेल की त्यांना भरभरून असा प्रतिसाद देवी देते आणि ते त्या माध्यमातून आमच्याशी जुळत आहे, तेही आमच्यासाठी चांगलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे की गाव तेथे शाखा. ओके. मॅम ती ऍक्च्युली कन्सेप्ट जशी दादांनी सांगितली, बघा कसं असतं ना की आज तुम्ही गुजराती समाज बघा, मारवाडी समाज बघा, जैन समाज बघा, इतर कोणतेही समाज बघा, तर यांच्या प्रत्येक गावात शहरामध्ये समाज कार्य करण्यासाठी एक संघटना असतात, बरोबर. आता सुरुवातीला आम्ही ग्रामीण आनंद यात्रा टीम ट्रस्टची स्थापना केली, मग तेव्हा लोकांना असं वाटत होतं की बाबा हेच 21 लोक काम करतील का, पण तसं नाही. ऍक्च्युली आमचं जे व्हिजन आहे ना ते लॉंग टर्म आहे. ओके, आता बघा मंदिर हे फक्त सुरेश खंबाळे यांचंच आहे का, जगदीश खंबाळे यांचंच आहे का, रतन खंबाळे यांचंच आहे का, सुभाष खंबाळे यांचंच आहे का हे बांधकामासाठी कार्य नाही. मंदिराच्या कार्यासाठी प्रत्येक गावातून, प्रत्येक विभागातून, प्रत्येक शहरातून मदतीचा ओघ, मग तो श्रमिक असेल, आर्थिक असेल, असा सगळ्या प्रकारचा, कारण की मंदिर हे सगळ्यांचं आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे. मग आता सहभागासाठी मग तुम्ही बोलवणार कोणाला, मग आता तुम्ही यावर विभागाला कॉल करा, तर मग कोणीच नाही तुमच्याकडे. तुम्ही भुसावळ विभागाला कॉल करा, तुमच्याकडे 2 वर्षापूर्वी कोणीच नव्हतं. तुम्ही किनगावला कॉल करा, कोणीच नव्हतं. आडावडला कॉल करा, कोणीच नव्हतं. मग ती उणिवा आम्हाला लक्षात आली की बाबा आपल्याला जर का कार्य मोठं करायचं असेल, समाज संघटन आपल्याला जर मजबूत करायचं असेल, तर आपण गावागावात, शहरात ग्रामीण आनंद यात्रा टीमच्या शाखा उघडूया, ओपन करूया. मग जसं आज मी अध्यक्ष आहे, साहेब उपाध्यक्ष आहे, खजिनदार आहे, सचिव आहे, तर तसं प्रत्येक गावामध्ये एक टीम बनवायची, बरोबर. मग तिथं आम्ही गाव परत आमचा अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, सचिव आहे, खजिनदार आहे, सेम प्रतिकृती. कारण की प्रत्येकाला ते फील झालं पाहिजे की मी प्रेसिडेंट आहे या गावाचा, या ग्रामीण आनंद यात्रा टीमचा. याच्याने काय झाले की लोक आहे ना संघटित झाले, लवकर झाले. आणि अजून एक किस्सा म्हणजे हे युनिटी गाव तिथं शाखा करण्याचं रिझन असं होतं, मी माझ्या वराडशींच्या सभेत सांगितलं पण होतं की साधारण 2 वर्षापूर्वी आमच्या ट्रस्टचे जे सह खजिनदार आहेत प्रमोद खंबाळे, तर यांच्या दुकानावरती ना काही लोकांनी दगडफेक केलेली होती, बरोबर. म्हणजे खूप मोठा किस्सा तो होता. आता त्यावेळेस काय आलं, मी तेव्हा नाशिक मध्ये होतो, माझं व्यक्तिगत काम असतं, आणि बरेच लोक प्रमोदच्या पर्यंत पोहोचू नाही शकले गावागावातून, जे की ऍक्च्युली पोहोचले पाहिजे होते. त्याच्यात मी पण पाहिजे होतो असं नाही, बरोबर. मग ऍक्च्युली तेव्हा आमचं लोक संघटितच नव्हते, समाज संघटन हा एकदम वीक पॉइंट होता तेव्हा, म्हणून कोणी प्रमोद पर्यंत पोहोचू शकले नाही. परंतु आता जर का कोणी आमच्या नाभिक सेवकाच्या दुकानावरती जर कोणी आता या सिच्युएशनला जर कोणी तसं कृत्य करण्याचा प्रयत्न केला मॅम, तर गाव तिथं शाखेतल्या प्रत्येक अध्यक्षांना आम्ही फक्त फोन लावायची गरज आहे, बरोबर. तो सगळे पोचतील 10 ते 20 मिनिटात. म्हणजे काय होईल की जेव्हा लोक एका ब्रँड खाली यायला तयार नव्हते, आता गाव तिथं शाखा झाल्यामुळे ती पूर्णची पूर्ण टीम तुमच्या मदतीला येणार आहे. म्हणून गाव तिथं शाखा हा मी कन्सेप्ट चालू केलेला आहे. ट्रस्ट ऍक्च्युली त्याच्यासाठीच फेमस आहे. मीन्स आप सदमे में रहेंगे तब से ट्रस्ट ने एक नया उपक्रम स्टार्ट कर दिया. म्हणजे ट्रस्ट जो 10 वर्ष त्या आता बी योजना आहे त्या एक लॉन्च करत आहे आणि काही योजना चालू आहे. जसा अपघात झाला त्याला निधी मिळवून देणे किंवा समाज बांधवांना आमंत्रित करणे किंवा सांगणे की असं असं झालंय, तुम्ही काही मदत करू शकाल का, तर एका ट्रस्टच्या सांगण्यावरून लोक लगेच पैसे द्यायला तयार होतात. सर अभी आप कुल स्वामिनी लिंबज माता ग्रामीण चैरिटेबल ट्रस्ट के लिए काम कर रहे हैं, ओके, और ग्रामीण आनंद यात्रा टीम के लिए काम कर रहे हैं, तो इसमें काफी उतार चढ़ाव आते रहते हैं, बराबर. तो इसमें आपने क्या खोया है और क्या पाया है वो मैं जानना चाहूंगी, और मैं मेरे प्रेक्षक जानना चाहेंगे. खोया तो कुछ नहीं है, पण
म्हणतात ना लोक की बुवा काहीतरी चांगलं काम करणं आहे तुम्हाला, तर तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. बरोबर. पण घरच्यांचं एवढी साथ मिळते या नाभिक आपल्या समाजासाठी काम करण्यासाठी की तुम्ही केलं पाहिजे, हे घरातून प्रोत्साहित होत आहे ना. त्याच्यामुळे आम्ही जे 17ची बॉडी आहे ते रात्रंदिवस काम करण्यासाठी सज्ज आहे. ओके. मैम आपने ये जो है ये सवाल बहुत हमारे हार्ट टीचिंग सवाल आपने पूछ लिया. देखो हमने क्या पाया मैम, ये हम आपको पहले बता देते, हमारे जो नाभिक सेवक है उनको भी बता देते. देखो आज हर गांव शहर कस्बा एक ब्रांड के नीचे काम करने के लिए तैयार है. वो जो यूनिटी है, सभी लोग एक छत के नीचे आज आ गए. सगळ्या विभागातले लोक एका जुटीने संघटित होऊन त्या छताखाली जे आले, तर ये हमने पाया मैम. लोगों की यूनिटी हमने पाई है. लोगों का ट्रस्ट, जो 2-3 साल पहले जो ट्रस्ट लोगों का चला गया था, समाज कार्य, उसमें बहुत सारे कंसेप्ट है, हम उसमें जाना नहीं चाहते. ओके, तो वो जो ट्रस्ट था, वो जो यूनिटी थी, वो हमने पाई. ओके, लेकिन हमने मैम खोया बोले तो हमने बहुत बड़ी चीज खोली. म्हणजे आमचं जे खूप मोठं नुकसान आमच्या या ट्रस्टचं झालेलं आहे. ओके, तर ते नुकसान म्हणजे हमने क्या खोया मैम, जो हमारा जो हृदय था, हमारा जो ट्रस्ट का जो आत्मा था, ओके, वही हमने खो दिया. एक्चुअली हमारे जो मित्र थे जिन्होंने इस संगठन की शुरुआत किया, ओके, कैलाशवासी स्वर्गीय भूषण दादा दो बार मिल चुके हैं. तो मॅम हे जे दुःख आहे ना आमच्या ट्रस्टचं, आमच्या टीमचं, हे कधीही न भरून निघणारं दुःख आहे. ओके, अगर हमने आज कुछ खोया है ना, तो हमारा एक डायमंड बोलते हैं उसको. ओके, हमारा जो हीरा था ट्रस्ट का, वो हमने खो दिया. ओके, और वो हमें आज भी ऐसा होता है, मैं जब भी सुभाष बाबा से मिलता हूँ, उनसे जब भी मैं बातें करता हूँ, हमारे रिलेशंस, हमारे टीम के बॉन्डिंग उनके साथ इतने स्ट्रॉन्ग थे. आज भी ऐसा फील होता है कि भूषण भाई हमारे साथ में है, हमारे बीच में है, कहीं वो दूर गए नहीं है. लेकिन कुछ चीजें कटु सत्य होती है, उनको एक्सेप्ट करके जीवन आगे निकलता है. तो हमारा एक 4-6 महीने हम पीछे आ गए. ओके, क्योंकि हम कोई भी जो हमारे 17-21 लोग थे, वो माइंडसेट में ही नहीं थे कि यार हमने तो रात में ही बात किया भूषण भाव से, और सवेरे द न्यूज इज कम कि ऐसा घटना हो गया. तो ये हमने बहुत बड़ी चीज खो दी मैम, जिसको हम अभी कभी नहीं पा सकते. तो ये हमने खोया मैम, जिसका हमारे पास अभी शायद कोई वर्ड्स नहीं है उसके लिए. सर, ट्रस्ट की कौन सी योजनाएं हैं जो अभी चल रही है करंट, वो हम जानना चाहते हैं. ठीक है मैम, ट्रस्ट ने बहुत सी योजनाएं लाई. ओके, पहले लाई थी श्री कुलस्वामिनी लिंबच माता भोजन योजना. उस योजना में काफी लोगों ने हमें सहकार्य किया, काफी लोगों ने हमें सपोर्ट किया, बहुत से लोगों ने हमें डोनेट किया भोजन. उसके बाद में श्री कुलस्वामिनी लिंबच माता दर्शन यात्रा भाग 1, दर्शन यात्रा भाग 2, ये यात्रा की योजना है. देन नाभिक सुकन्या योजना है, नाभिक बालक योजना है. ये सुकन्या योजना के अंतर्गत हम जो भी तरुण वर्ग है जो हमको छोड़ के चले गए और उनके पीछे अगर कोई छोटा बच्चा, लड़का लड़की है, तो उनको हम लोक वर्गनी से उनके बच्चे के नाम के प्रति हम कुछ ना कुछ अमाउंट वहाँ पे एफडी बना के डाल देते हैं. अभी रिसेंटली जो भूषण भाव का जो इंसिडेंट हुआ, तो हमने समृद्धि जो उनकी लड़की है, तो उनके लड़की के नाम से हम सारे जो ट्रस्ट के जो मेंबर्स हैं हमारा है, तो हम सब मिला के 55,000 का एफडी मींस म्यूचुअल फंड में उनके नाम से हमने डाल दिया. ओके, तो ये जो योजनाएं हैं ये हम चला रहे हैं. और सबसे बड़ी
एक इंसिडेंट हुआ था भादली गाव में, तिथे एक गरीब महिला आहे, त्या ताईंना बऱ्याच समाज बांधवांनी मदतही केली ट्रस्टच्या सांगण्यावरून, आणि ट्रस्टने ते त्यांना ऑपरेशनसाठी करून दिलं. मीन्स अत्यावश्यक वैद्यकीय मदद योजना हमारी ट्रस्ट की एक योजना है, उसके अंतर्गत हमने उनको 30,000 जमा करके दे दे और वो लेडीज को ऑपरेशन करने के लिए हम लोग वो दे दिए। और सर डिजिटल जनगणना क्या है सर? डिजिटल जनगणना अशी आहे की बुवा आपल्याला आता कुठेही जायची गरज नाही आहे. जसं आता लाडकी बहीण चालू आहे योजना, तसंच सेम फॉर्म आपल्या ट्रस्टने ज्या आणलेला आहे ऑनलाईन मध्ये, तुम्ही घर बसले त्या फॉर्मला भरायचं आहे आणि घरातले सदस्यांची नावं टाकायची आहे आणि संख्या टाकायची आणि जन्म तारीख टाकायची आणि नंबर फोन आहे तो टाकायचा आहे, असे तो फॉर्म भरायचा आहे. आणि आपल्याला एका क्लिक मध्ये समजेल की आपल्या समाज बांधव किती आहे जळगाव जिल्ह्यात आणि कुठे कुठे राहत आहे. त्या माध्यमातून जनगणना होणार आहे त्या फॉर्मच्या माध्यमातून. सर थोड़ा फाइनेंस की बात कर लेते हैं अभी। तो जो अभी भूसावल में 22 अगस्त को वर्धापन दिन हुआ था, ओके, 31 अगस्त को संत सेना महाराज की पुण्यतिथि भी मनाई गई थी। उसके बाद में 16 सितंबर को वाराणसी की सभा भी हुई थी, तो उसका कितना निधि ट्रस्ट को आया है और उसी के बारे में थोड़ा विस्तार से बताइए। ठीक है मैम, ये सबसे इम्पोर्टेंट है मैम, ताकि हमारे ऊपर जो नाभिक सेवक आहे, आमचा जो समाज आहे, त्यांनी आमच्यावरती जो ट्रस्ट ठेवलेला आहे, बरोबर, तर त्यांचा मेहनतीचा घामाचा कष्टाचा पैसा आहे. तर कोणी आम्हाला निधी दिली की ते सरळ जो निधी आहे आपल्या ट्रस्टच्या अकाउंटला जातो, बरोबर. तर हा आता जो भुसावळची जी आमची वर्धापन दिनाची जी सभा होती, बरोबर, तर वर्धापन दिवस सगळं मिक्स आहे, वर्धापन दिवसाचं आहे. तर मॅम त्या वर्धापन दिनाच्या दिवशी ना आमच्या ट्रस्टला 2,36,331 रुपयाचा निधी आलेला होता. ओके, म्हणजे आता त्यांचं जर आपण नाव घ्यायचं म्हटलं तर बापूराव निळकंठ खंबायते 1,21,000, गणेश रामाकने 501, जितेंद्र धनगर 1,001, दिनकर महाले 501, प्रल्हाद खंबाईत पालघर 2,001, कैलासवासी प्रल्हाद फकीरा झुरके यांच्या स्मरणार्थ तुकाराम झुरके यांच्याकडनं 3,111, विठ्ठल आत्माराम 1,500, पंढरीनाथ एकनाथ सुरशे 4,001 हे दानपेटीचे ऍक्च्युअली, प्रकाश भास्कर बर्डे 11,000, पंढरीनाथ खंबाळे 5,000, फकीरानाथ पवार 11,000, सतीश शेंगदाणे 1,001, प्रभाकर कडू झारखंडे वराडसिंग 5,000, सुरेश गोंडू झारखंडे वराडसिंग 11,111, शांताराम देवराम चौधरी 501, धनराज सुभाष सुरशे 101, सुरेश गोपाल खंबायत 2,000, प्रभाकर शंकर खंबायत चोपडा 51,000 आणि कैलासवासी देवराम झारखंडे विशाल झारखंडे यांच्याकडनं 5,000. तर हा जो याच्यामध्ये जो प्रभाकर शंकर खंबायत फक्त हा जाहीर झालेला निधी आहे, बरोबर. बाकीचा जो निधी आहे तो आमच्या सरळ ट्रस्टच्या अकाउंटला आलेला आहे आणि यासाठी आम्ही काही खर्च सुद्धा केलेला आहे. आता ऍक्च्युली जे वर्धापन दिवसाचा जो कार्यक्रम होता, बरोबर, तो सगळा जो कार्यक्रम होता ना तो आपलं आमचं जे भुसावळचं जे मंडळ आहे, ग्रामीण आनंद यात्रा टीम भुसावळ शहर, बरोबर, यांनी तो सगळा खर्च केलेला आहे, बरोबर. तर त्यांची टीमने जो काही निधी जमवला त्याच्यासाठी तो खर्च केला त्या सभेसाठी. आणि त्या सभेसाठी अजून एक विशेष जे मोठे मोठे जे खर्च होते, जसं की आता युट्यूबला लाईव्ह देण्याची गोष्ट होती, सभागृह असेल, तिथं म्युझिक सिस्टम असेल, तिथं शूटिंग असेल, जे मोठे मोठे होर्डिंग्स अँड बॅनर्स होते ते आमचे जे भुसावळ शहराचे जे समाजभूषण आहे, ओके, की जे आमच्या मदतीला नेहमी येतात, आदरणीय पितांबर आनंदवा यांनी हा मॅक्सिमम खर्च त्या भुसावळच्या सभेत केला. आपले जे जळगाव भुसावळचे जे अध्यक्ष आहे प्रकाश बर्डे, आपले जे विभाग प्रमुख आहे मोहन खंबाळे, ते या सगळ्या लोकांनी तो एक सामूहिक खर्च करून सगळ्या टीमला जमून तो खर्च केलेला होता. त्यानंतर आम्ही काही डिजिटल समर बुक प्रिंटिंग आम्ही त्या दिवशी केलेली होती, ओके.
तर आम्हाला प्रत्येक गावामध्ये एक बुक्स पण द्यायचं होतं नाभिक सेवकाला डेटा निधी जमवण्यासाठी. त्यासाठी 11,655 हा खर्च आम्ही केला. त्यानंतर आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला म्हणून आमचे जे आदर्श शिक्षक आहे सेवानिवृत्त श्री मधुकरजी सीताराम खंबात यांच्याकडनं आम्ही त्या मुलांना ट्रॉफ्या दिल्या. ओके, 8,200. आता ते ट्रॉफ्यांची पण पैसे आम्ही ट्रस्टलाच घेतो आणि मग त्याच्यामधनं खर्च करतो. आणि जे काही किरकोळ खर्च होता 123 रुपये, असं 19,978 खर्च हा आम्हाला ऍक्च्युली भुसावळच्या सभेसाठी आलेला होता. ओके, आता फक्त याच्यामध्ये सगळा निधी आलेला आहे, फक्त 51,000चा जो निधी आहे तो यायचा बाकी आहे. त्यानंतर संत सेना महाराज पुण्यतिथी 31/8/2024 जळगावची. त्याच्यामध्ये प्राप्त निधी होता बबन बाबूराव चौधरी बहादरपूर 11,000 रुपये, श्री प्रभाकर देवराम चौधरी नशराबाद 11,000 रुपये, स्वप्नील रमेश तळवंदे जळगाव 5,000 रुपये आणि श्री संतोष चिंतामण खंबाळे दहेगाव 500 रुपये, श्री भिकन केशव पवार नायगाव 501 रुपया. एवढा जमा निधी होता 28,001 रुपये. 1 रुपया. आणि खर्च आहे त्याच्यात बॅनरचा खर्च होता 2,2250, दूरदर्शन लाईव्ह होतं 5,800, LED होता तिथे 6,000, स्वयंपाक आणि बॅनर फिटिंगसाठी होते 1,500 रुपये, लोखंडी फ्रेम आणि रिक्षा भाडं होतं 2,350, शाल आणि भेटवस्तू खर्च होता 2,450 आणि इतर खर्च वाहन जे आपण लोकांसाठी वाहनं लावले होते त्याचा खर्च आहे 12,750 आणि साऊंड खर्च आहे 4,500 रुपये. मॅम ऍक्च्युली जर बघायला गेलं ना, आमचा 22ला नुकताच कार्यक्रम झाला होता, बरोबर. आणि 22ला कार्यक्रम झाल्यानंतर लक्षात घ्या लगेच आमची सभा म्हणजे संत सेना महाराजांची पुण्यतिथी करायची ठरली. तर बघा आता हा जो खर्च आहे जो पप्पू दादांनी सांगितला त्याहून सगळ्यात मोठा जो खर्च होता ना, तर आमच्या ट्रस्टला म्हणजे श्री कुलस्वामिनी लिंबाची माता ग्रामीण चॅरिटेबल ट्रस्टला संत शिरोमणी महाराजांची जी पुण्यतिथी होती तर 800 लोकांचं जेवण आम्हाला डोनेट आलं होतं. म्हणजे 800 लोकांचं जेवण बफे जेवण आम्हाला डोनेट मिळालं होतं. त्यानंतर जे सभागृह होतं, सभागृहाचं बघायचं भाड्या सभागृहाचा खर्च नाही याच्यामध्ये, म्हणजे त्या सभागृहाचं रेंट किती होतं तो खर्च नाही, कारण की तो सभागृह तिथं असलेल्या जो स्टेज चेअर हा सगळा खर्च जो होता तो पण आम्हाला डोनेट मिळाला होता. आणि तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की त्या कार्यक्रमाला प्रथमच नाभिक समाजामध्ये जळगावचे आमदार राजूमामा घोडे, खासदार स्मिताताई वाघ हे आले आणि या दोघांना हा जो खर्च ज्यांच्याकडून मिळवला तर त्यासाठी 2 लोक त्यांना हे क्रेडिट आम्ही द्यायला पाहिजे डेफिनेटली. तर ते क्रेडिट जातं मॅम आमचे ट्रस्टचे जे सदस्य आहेत श्री विजय रमेश खंबाळे, ओके, जे आता करंटली नाशिकला राहतात, आणि आमच्या महिला मंडळाच्या ज्या अध्यक्ष आहेत सौ भुवनेश्वरी चंद्रकांत आचेगावकर, म्हणजे या बहीण भावाच्या जोडीने हा पूर्ण म्हणजे जळगावचा जर कार्यक्रम झाला असेल तर तो फक्त आणि फक्त त्या बहीण भावाच्या जोडीला त्याचं क्रेडिट जातं. ओके, म्हणजे एवढं विशेष होतं त्या कार्यक्रमासाठी की आमचे खेडोपाड्यात नाभिक सेवक फिरत होते, प्रत्येक घरोघरी जाऊन आमंत्रण देत होते. मी सुभाष खंबायत आम्ही जळगावमध्ये जाऊन आमंत्रण देत होते. तर ते पण त्यांनी साधलं आणि सौ भुवनेश्वरी आचेगावकर असतील, आपले विजय खंबायत असतील, तर हे सुद्धा जळगावमध्ये येऊन प्रत्येक घरोघरी जाऊन यांनी आमंत्रण दिलं. आणि असं रात्री आम्ही जवळजवळ 10 वाजेपर्यंत आमंत्रण, तसं भव्य दिव्य कार्यक्रम. म्हणजे बघा भले हम जळगाव में रहते हैं लेकिन जलगांव के आमदार को और खासदार को बुला रहे हैं नासिक के लोग. ये सबसे बड़ी बात थी उसमें. ओके, तो तर ते दोघं ते जे त्या पूर्ण प्रोग्रामचं क्रेडिट त्यांना जातो. त्यानंतर आमचे जे काही नाभिक सेवक आहे त्यांनी आम्हाला काही स्पॉन्सर केलं, बरोबर. जे आमचे मित्र आहे आणि क्लास 1 पोस्ट वरती जे आमच्या समाजातले प्रथम MPSC झालेले आहे श्री चंद्रशेखर सुभाष खंबाळे यांनी आम्हाला पूर्ण डिजिटलचं सेट, पूर्ण LEDचं पूर्ण स्पॉन्सर केलं. ओके,
आणि ट्रान्सपोर्टेशनचा जो काही खर्च होता तो पण आम्हाला स्पॉन्सर म्हणून मिळालेला होता. कारण की आमच्या टीमचं एकच वैशिष्ट्य आहे की बाबा आपल्या कार्यक्रमामध्ये मॅक्झिमम लोक आले पाहिजे, त्यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. म्हणून हा खर्च आम्ही झाल्यानंतर ग्रुपला पण शेअर करणार आहे की ट्रस्टला किती खर्च आला, किती गेला. त्यानंतर आम्ही वराड शिमला पण सभा घेतली. वराड शिमला 5192 रुपये आपल्याला मिळालेले होते. त्यात विलास भाऊ पाटील जे सूत्रसंचालन करत होते त्यांनी 500 रुपये दिले होते. रामदास देवराम झारखंडे 2100 रुपये, गोपाल चंद्रकांत झारखंडे यांच्या दान पेटीतील 2472 आणि पादुका पालखीवरतीच्या पादुका असतात तर त्यांच्यावरती लोक जे काही देतात त्याच्यासाठी 120 रुपये आलेले होते. तर 5192 रुपये टोटल आलेले होते. तर आपण जर असं बघितलं आतापर्यंत हा सगळा खर्च जाता, पूर्ण हा खर्च जाता आज ट्रस्टच्या खात्यामध्ये 21,85,720 रुपये बॅलन्स आहे. लक्षात घ्या. म्हणून बरकत आहे. म्हणजे आज 21,85,000 म्हणजे जवळजवळ 22 लाख रुपये. यामध्ये आदरणीय राजू मामा घोडे यांनी पण 1 लाख रुपये जाहीर केलेले आहेत. तर ते पण त्याच्यामध्ये काही दिवसानंतर ऍड होतील. आणि अजून बऱ्याच नाभिक सेवकांनी आपल्या जळगावच्या सभेत, भुसावळच्या सभेत जाहीर केलेले. फक्त काही तांत्रिक अडचणी आहेत, थोडंसं प्लॅनिंग आहे त्यांचं फायनान्शियल, तर हळूहळू ते पण तो निधी त्याच्यामध्ये होत आहे. बरोबर. परंतु लक्षात घ्या आज ट्रस्ट कडे 21,85,000 रुपये बॅलन्स आहे. लक्षात घ्या. तर म्हणूनच आम्ही म्हणतो की ना हम खाएंगे ना किसी को हम खाने देंगे. सर तुम्ही तुमच्या टीम बद्दल थोड्या वेळ पूर्वी मला सांगितलं होतं, तर असं विचारायचं होतं की तुमच्या टीम मध्ये संतापित कोण आहे? आता नाव घेतलं तर जाणार नाही. कसं आहे, कार्यक्रम लाईव्ह चालू आहे तर तेही बघत असतील, त्याच्यामुळे त्यांचं नाव नाही येणार. पण दुसरा काही प्रश्न असेल तो विचार. नाही ऍक्च्युली असं आहे ना, संतापित तर मी आहे. मी ते जाहीर मान्य करतो कारण की मी फक्त मातेचं कार्य करायला आलोय. आणि जर तुम्हाला दिलेलं कार्य जर तुमच्याने होत नसेल तर ऑब्व्हियसली थोडं स्ट्रिक्ट राहिलंच पाहिजे. कारण की बघा पुढे जाण्यासाठी काही स्ट्रिक्ट डिसिजन तुम्हाला घ्यावे लागतील तरच तुमचं मंदिर आणि समाजाचं कार्य होईल. जसं दादांनी म्हटलं काही लोक जरी असतील संतापी, आता त्यांचं नाव जर दादांनी घेतलं तर मग ते लाईव्ह कार्यक्रम बघणं बंद करून टाकतील. तर दुसरं विचारते सर, चालेल? नॉटी कोण आहे सर? नॉटी आहे आमच्या टीम मध्ये एक व्यक्ती आहे आणि तो आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा लहान आहे. त्याचं नाव आहे आपलं चेतन कन्हैया बादलीचा. मॅम वो इतना नॉटी है, चेतन कन्हैया बादली से. ओके, मीन्स सब वही जमा करेगा. सब किसी कंसेप्ट को उसने लॉन्च करना है, सबको वो फोन करके बोलेगा कि ये करना है, हमें यहाँ पे जाना है, इतने बजे जाना है. तो सभी लोग है ना एकदम एक्साइटेड होके कोट में पहन के सभी आ जाएंगे. और वहाँ पे पता लगा कि वो चेतन ही नहीं हो जाएगा. चेतन त्या ठिकाणी. तो ऐसा है. This program sponsored by Vibrant Academy India Private Limited, Bhusawal branch. Golden Crown Construction, superior build quality is our commitment. Most trusted partner in construction and renovation industry, Mumbai. श्री घनश्याम मधुकर कन्हैया, MS Industries, पिंपरी चिंचवड, पुणे. ओके, तो हमारे जो चैनल है उसको लाइक, शेयर एंड सब्सक्राइब जरूर करिए. तो इसी कार्यक्रम में सर आगे बढ़ते हैं और एक महत्वपूर्ण क्वेश्चन मैं आपको पूछना चाहूंगी कि सर आपकी जो ये संगठना है, ओके, तो इसमें शामिल होने के लिए या सदस्य बनने के लिए क्या प्रोसेस है? त्याच्यामध्ये तुम्हाला जर यायचं असेल ग्रामीण आनंद यात्रा टीम मध्ये, तर तुम्हाला 1 वर्ष मेहनत घ्यावी लागेल. आणि आपण वार्षिक सभासद म्हणून ते पावती पण आहे तेही फाळावी लागेल. आणि एक अजीवन सभासद पावती आहे तेही फाळावी लागेल. ती जी वार्षिक आहे ती 1100 रुपये आहे आणि जी अजीवन आहे ती 11,1100 रुपये आहे. पण पहिले जसं टीम ठरवेल की माणूस योग्य आहे का काम नाही करत आहे, तर त्याच्या कामावर ते निर्भर राहील, तो लवकर घेतला जाईल. देखिए मैम, एक्चुअली ये तो समाज कार्य है
ओके, इसमें कोई भी लोग हमारे साथ जुड़ सकते हैं, हमें उससे कोई दिक्कत नहीं है। लेकिन हम पहले काम करने वाले जो लोग हैं, ओके, त्यांनाच पहिले जो संधी देतात. समय देना चाहते हैं, जी। जो दिल से काम करना चाहते हैं, उन्हीं लोगों को हम पहले सदस्य बनाना चाहते हैं। ओके। तो उसके लिए दो ऑप्शन है। जिसको लगता है कि भाई मुझे एक ही साल ट्रस्ट का सदस्य रहना है, तो उसमें 1100 रुपए का जो सभासद फीस है वो भर के वो हो सकता है, लेकिन उसको वोटिंग का राइट्स नहीं मिलता है। ओके। हाँ, लेकिन जो आजीवन सदस्य है, तो हम चाहते हैं तो मैक्सिमम आजीवन सदस्य जुड़े, जिनको 11,111 रुपए की रिसीट ट्रस्ट में जमा करनी पड़ेगी, जी। फिर वो आजीवन सदस्य हमारे ट्रस्ट के वो बन सकते हैं। तो सर क्या ये सिर्फ तरुण वर्ग के लिए है? नहीं, ये छोटे से बच्चे से लेकर बूढ़े आदमी तक है. सभी लोग इसमें आ सकते हैं, लेकिन कंडीशन है काम करने वाले चाहिए। हाँ, काम करने वाले हो. ओके। नहीं तो आजकल क्या होता है, कि हमारे पैसा पास देना, हाँ। पद बहुत बड़ा है, जी। लेकिन कार्य हमारा जीरो है। हाँ। हम घर में बैठे हैं और हम काम नहीं कर रहे हैं, तो वो लोग नहीं चाहिए हमें। अगर कल जाके सुरेश खंबाई जी काम नहीं करेंगे, जगदीश खंबाई काम नहीं करेंगे, तो इनका कोई राइट्स नहीं अध्यक्ष बनने का, उपाध्यक्ष बनने का। हमारा उसके लिए कोई एक्टिव रहे। यस यस एक्टिव। त्याच्यासाठीच हे ट्रस्ट मध्ये आहे, जे अहोरात्र म्हणजे तुम्ही त्यांना 12 वाजता फोन लावा, ते एका रिंग मध्ये तुमचा फोन उचलते म्हणजे उचलते. म्हणजे 24 तास सेवेत। हाँ, यस, ऐसे ही लोग हमें चाहिए। हाँ। नहीं तो फिर रितु मैम आपने बड़ा पद ले लिया और आप काम नहीं कर रहे, तो फिर इसको क्या अर्थ है? बिल्कुल। फिर तो तसे ऐसे माणसं नको आहे आपल्याला. हाँ, ऐसे लोग नहीं हमें चाहिए। ओके, ओके। और सर ट्रस्ट ने अभी तक कोई सोशल वर्क किया है? जैसे कि वही बोला कि हमने जो छोटे छोटे बच्चे थे जी, उनके लिए जी। एफडीज हमने करवाई, हाँ। जो महिला थी उसको हॉस्पिटल के लिए हमने करवाया, हाँ। ये सारी चीजें हमने करवाई। ओके, ओके। सर आपका सबसे टर्निंग पॉइंट क्या रहा? टर्निंग पॉइंट दादा के यहाँ पे जो सभा हुई थी किनगांव में, हाँ, वो हाँ। हमारा टर्निंग पॉइंट है। अच्छा। जो हमने 2 यात्रा करवाई, जो समाज संगठन मजबूत करने के लिए, पाटन हम लेके गए, एक बार सिर्फ जेंट्स को लेके गए, हाँ। एक बार लेडीज लेडीज जेंट्स दोनों को हम लेके गए, ओके। तो वो हमारा टर्निंग पॉइंट है। ओके। और जिस दिन से हम लाइव आ गए हैं, हाँ। त्याच्यामुळे जास्त लोक आमच्याशी जुळत आहे. हाँ, अच्छा। अभी जो YouTube चॅनल मी माझ्या सगळ्या जे काही सभासद असतील, जे बघणारे प्रेक्षक असतील, त्यांना मी विनंती करतो की तुम्ही कृपया आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि त्याला लाईक करा आणि त्याला शेअर करा। सर आपकी ट्रस्ट ऑडिटेबल है? क्या आप ऑडिट करते हैं? यस मैम, अभी जैसे अपना ये कार्यक्रम खत्म हो जाएगा, तो हम क्या करने वाले हैं, ये जो जितने अमाउंट, जितना निधि ये सभा में आया था, उनका एक प्रत ग्रुप के ऊपर डालेंगे। और जो फर्स्ट ईयर का ऑडिट हमने करवाया है, हमारा ऑडिट कंप्लीट हो गया है, तो उसका ऑडिट रिपोर्ट भी हम ग्रुप के ऊपर शेयर कर देंगे। ओके। और सर ट्रस्ट फ्यूचर में एजुकेशन के प्रति कैसा देख रहा है? फ्यूचर में क्या प्लान्स है आपके एजुकेशन को? शिक्षणासाठी जे मुलं गरीब आहे किंवा त्यांची जळगावला राहण्याची सोय नाही, त्याच्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून स्पेशल हॉस्टेल बनवायचं स्वप्न पण आहे. आणि चांगला हुशार मुलगा असेल तर आपण ट्रस्ट मधून त्याला काही मदत करता येईल तर करू. ते मॅम, एज्युकेशन साठी खूप कार्य आम्हाला करायचंय. ज्या दिवशी मंदिराचं काम कंप्लीट होईल ना, हाँ। तर आमच्या समाजासाठी आमचं एकच मोठं जे कार्य राहील ना, ते म्हणजे एज्युकेशन. कितीही खेड्यापाड्यातला मुलगा असू द्या, किती गरीबाचा मुलगा असू द्या, तर त्याच्यासाठी बेस्ट एज्युकेशन ही ट्रस्ट देणार, म्हणजे त्याबद्दल काही डाऊट नाही. तर एज्युकेशनचे असे असंख्य प्लॅन्स आहेत जे आम्ही हळूहळू लॉन्च करणार. सर सलून का जो बिजनेस है, ट्रस्ट उसके लिए कुछ करना चाहती है क्या? बिजनेस के लिए? यस मैम, करना चाहती है। देखिए अभी थोड़ा जमाना बदल गया है, बराबर। अभी दादा सलून कर रहे, तो अभी दादा ने जो पहला उनका शॉप था वो छोटा था, तो उसको रिन्यूएट किया उन्होंने। ओके। तो रिन्यूएट करने से उनका भी बिजनेस बढ़ गया। हम सलून के कुछ सेमिनार्स कंडक्ट करवाने वाले हैं। ओके, बड़े बड़े जो लोग हम लाएंगे, जब ट्रस्ट के अंतर्गत ये सारे काम चलेंगे। जी। और जो जिनकी गांव में जो सलून की टपरी होती है, जो वेल कंडीशन में नहीं है, तो आगे चल के ट्रस्ट उसके ऊपर भी काम करेंगे आगे जाके। ओके। जो शासनाच्या काही योजना असतील त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. बहुत अच्छी सोच है सर आपकी।
ट्रस्ट सामूहिक विवाह पद्धती जो है वधूवर परिचय मेळावा, इस बारे में क्या प्लान्स है आपके? वधूवर परिचय मेळावा किनगावच्या सभेत झाला होता. त्याच्यानंतर ट्रस्टने घेतला नाही. आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जिथे कुठे सभा राहील तिथे नक्की घेतला जाईल. ओके. आणि सामूहिक विवाहही तसं सिच्युएशन असेल तसं आम्ही करू आणि ट्रस्टच्या माध्यमातून लग्नही लावू. सर मैंने सुना है ग्रामीण आनंद यात्रा टीम का आपका महिला मंडल भी है, तो टीम का उसके बारे में थोड़ा सविस्तर बताइए, महिला मंडल के बारे में. यस मैम, एक्चुअली हम लोग अभी दूसरी यात्रा लेके गए थे पाटन में. ओके. तो क्या होता था ना, मैं जब से ये कार्य करने लगा हो तो मुझे अगर सबसे ज्यादा किसी ने अगर परेशान किया होगा ना तो वो मेरी बीवी थी मैम. हाँ, वो एकदम कशाला जायचं, कशाला तुम्ही एवढा वेळ देता, वो फीमेल लोगों का वो रहता है. तो हमने बहुत दिनों से वही सोच रहे थे की आपल्याला जर सगळ्यांना बाहेर व्यवस्थित काम करायचं असेल तर या महिलांना पण गुंतवलेलं बरं राहील. तो वो सोच हमने डेवलप किया. फिर हमारी जो दीदी है नासिक में रहती है, सौ भुवनेश्वरी चंद्रकांत जी आचेगांवकर, तो उनकी सभी जो लोग आए थे उन्होंने सम्मति से लोकशाही मार्ग से उनका अध्यक्ष करके उनकी निवड किया. ओके. सचिव रानी खंबायत है, उपाध्यक्ष वंदनाताई खंबायत है, खजिनदार साधनाताई खंबायत है. ओके. और सभी महिलाओं को हमने एक प्लेटफॉर्म दिया कि भाई हम लोग जब बाहर जाएंगे तब हमारे पीछे कोई टक 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 नहीं चाहिए. आप भी हमारे साथ आओ और मंदिर का कार्य आप करो, बस हम यही चाहते. इसलिए हमारा अभी महिला मंडल काफी बड़ा हो गया है. सारे मुंबई, पुणे, नासिक, जलगांव विलेज के सारी महिलाएं उसमें है और उनका कार्य बहुत जोरदार चालू है. अभी जो 31 अगस्त का जो कार्यक्रम था हाँ. वो सारे महिलाओं ने आयोजित किया था. महिला मंडल द्वारा ही किया जाता. तिथे और उखाणेही घेतले होते काही महिलांनी आणि त्यांना पारितोषिक दिले आपण. अच्छा. और महिला मंडळच्या मार्फत दिले. और बहुत जल्दी हम महिला मंडल, हम हमारे महिला मंडल को अभी 1 साल हो जाएगा. अच्छा. तो हमारी दीदी अभी देख ही रही है हमको लाइव. ओके. तो दीदी ने बोला ही है कि हम बहुत बड़ा वर्धापन दिन महिला मंडल का लेने वाले हैं. तो हम लोग जाएंगे उधर गेस्ट बन के. महिलाओं का कार्यक्रम है, हमें सिर्फ इनविटेशन आएगा, बाकी सब महिलाओं को ही करना है वो. सर काफी टाइम से मैं देख रही हूँ दान पेटी है, तो ये दान पेटी क्या है सर? दानपेटी असं आहे की जे आपले नाभिक सेवक आहे ते एका टायमाला पैसे देऊ शकत नाही. तर एक कॉन्सेप्ट आपले जे आहे नाभिक सेवक घनश्याम भाऊ त्यांनी हे व आपले नाभिक सेवक एका टायमाला पैसे देऊ शकत नाही जास्त, तर तुम्ही पहिली बवणी या डब्यात टाकायची आणि डब्बा भरला की तो आम्हाला द्यायचा. तर आतापर्यंत ती चालू आहे योजना आणि बरेच डबे आम्ही जमा केले आहेत. परत लोकांनी परत घेतले ते, परत अजून चालू आहे आणि त्या माध्यमातून त्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी आम्ही देवीसाठी देत आहे. या दानपेटीच्या माध्यमातून ते आमच्याजवळ पैसे देत आहेत. मैम ये कैसा है, हमारे जो मित्र है मधुकर, घनश्याम मधुकर जी का नाम है. ओके. उन्होंने उनकी जो माता थी कैलाशवासी सुशीला देवी मधुकर का नाम, उनके स्मरणार्थ तो 201 दान पेटी दिया है. उनकी सोच वही थी कि हमारा जो सलून काम करने वाला जो नाभिक सेवक है वो एक ही टाइम में 10-15 हजार नहीं दे सकता, लेकिन वो अगर रोज 10-10 रुपए डालेगा तो 5 महीने के बाद 5,000 हो जाएंगे. तो इसीलिए हम सारे विभाग में दान पेटी दे रहे. जितने भी हमारे दर्शक आज हमसे जुड़े हैं, मतलब जिन्होंने दान पेटी नहीं लिया तो वो ट्रस्ट और घनश्याम भाऊ और ग्रामीण आनंद यात्रा टीम से संपर्क करें. दान पेटी आपको सिर्फ दुकान में नहीं रखनी, आपके घर में भी रख सकते हैं. आप सारी महिलाएं क्या करते की पिठाच्या डब्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता 10 रुपये 20 रुपये. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, पिठाच्या डब्यात पैसे टाकण्याऐवजी आमच्या दान पेटीत टाका, म्हणजे ते मंदिरासाठी तुम्हाला कामात पडते. ये उपक्रम बहुत ही अच्छा है सर, मैं भी ये दान पेटी लेना चाहूंगी. चलेगा मैम, फिर हम आपको आज दान पेटी देंगे. और श्री घनश्याम मधुकर कन्हैया सर जो है उनका भी मैं आभार व्यक्त करती हूँ कि इतना अच्छा उपक्रम वो लेकर आए हैं सभी के लिए. और सभी नाभिक सेवक सेविकाओं से मैं ये निवेदन करूंगी कि वो भी दान पेटी में निधि जरूर जमा करें. ओके.
तो सर एक किस्सा है, वो पूछूंगी मैं। खाली पिशवी का किस्सा क्या है सर आपका? खाली पिशवीचं असं होतं की पाटणला राणीची वाव आहे. मग आम्ही सगळे पहिले यात्रेला गेलो होतो, 101 लोक होते. मग आम्ही राणीची वाव बघितली. त्याच्यानंतर मग काय करायचं, तर मग एका झाडाखाली बसले, सगळ्यांची मीटिंग चालू होती. मग गणेश शंभू उठले आणि ते म्हणाले की पिशवीची किंमत किती आहे, खाली पिशवीची किंमत किती आहे. मग कोणी म्हणे 2 रुपये, कोणी म्हणे 5 रुपये, कोणी म्हणे जास्त असं 10 रुपयाची, एवढी त्या पिशवीची किंमत आहे. मग गणेश शंभूने एका मुलाला उठवलं आणि सांगितलं की प्रत्येकाजून ज्यांच्याजवळ जेवढे असतील 10, 20, 50, 100, 200 त्या पिशवीत टाका. आपण त्या पिशवीची किंमत नंतर ठरवू. मग ती पिशवी पुऱ्या राऊंड मध्ये फिरली आणि त्या पिशवीमध्ये जेव्हा पैसे निघाले ते जवळजवळ 5,000च्या वर होते. तर तेव्हा आम्हाला त्या पिशवीची किंमत समजली की पिशवीची किंमत काय आहे. तर पिशवीची किंमत होती 5,000च्या वर. मीन्स मैम वो इसीलिए है कि यूनिटी का एक एग्जाम्पल घनश्याम भाऊ ने दिया था कि हम हमारे पास डेली बहुत सारे पैसे आते हैं, बराबर, हम व्यर्थ खर्च कर डालते हैं. तो उस दिन वैसा हुआ कि भाई जिसने कचौरी समोसा के लिए पैसा देना है वो दे दो. तो वैसा वो पूरा टीम का खाली पिशवी लेके हम सभी लोग घूमे और जब वो स्टार्ट हुआ प्रोग्राम तब वो पिशवी की कीमत 0 थी. 2 रुपए, 5 रुपए, 3 रुपए, जो कुछ उसकी प्राइस होगी मार्केट. और बाद में देखा कि वो पिशवी की कीमत 5,500-6 हजार रुपया है. तो वो यूनिटी का एक एग्जाम्पल है और निधि जमा करने के लिए भाव ने वो किया था. तो इतना सारा उपक्रम, इतनी चीजें चल रही है ट्रस्ट के लिए. अब मंदिर बनकर ही रहेगा ऐसा लग रहा है, समाज डेव्हलप होकर ही रहेगा. इसलिए मैं सभी से कहना चाहती हूँ की समाजासाठी लढणाऱ्यांची सोबत राहता बघत राहील दुनियासाठी समाजाचा घडव. बोलो लिंबच माता की जय. थँक्यू मॅम. तर सगळ्यात म्हणजे आमच्या ट्रस्टच्या वतीने मॅम आम्ही तुमचं विशेष अभिनंदन करतो की तुम्ही तुमचा वेळ काढला आणि हा जो एक नाभिक कट्टा जी आज नवीन सुरुवात आम्ही केलेली आहे, हा आता नाभिक कट्टा पुऱ्या समाजात गुंजणार आहे, गावागावात जाणार आहे, शहरात जाणार आहे. हा नाभिक कट्टा तुमचा हक्काचं मंच आहे, हितगुज करण्याचं एक मंच आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असणार, तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये असा, एज्युकेशन मध्ये असा, तुम्ही सामाजिक, शैक्षणिक कोणत्याही याच्यात असा, आमची जी लोक आहेत त्यांचं आमच्यासाठी ते सेलिब्रिटी आहेत. ओके, तर अशा सेलिब्रिटींना आम्ही इथं बोलवणार, त्यांना आम्ही होस्ट करणार आणि असंच त्यांच्या सोबत हितगुज आम्ही करणार. तर मित्रांनो, मॅडमांनी दानपेटी मागितलेली आहे, तर मॅडमांना आपण दानपेटी आज देऊया आणि मॅम आज घरी दानपेटी नेतील आणि लवकरच ती दानपेटी भरून ट्रस्टला रिटर्न करतील. तर मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो की आपण सगळे ऑनलाईनला जुळून राहिलात. एक नवीन कन्सेप्ट आपल्या ट्रस्टने स्टार्ट केलेली आहे आणि आम्ही एक छोटूसा पार्ट आज आम्ही देण्याचा प्रयत्न केला. कळत न कळत आमच्याने काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही समजून घ्या, कारण की आम्ही शिकत आहे. आणि हे जे नाभिक कट्टा आहे हे काही दिवसानंतर एकदम झूम होणार आहे. आम्ही तुमच्या शहरात येणार आहे, आम्ही तुमच्या विभागात येणार आहे, आम्ही तुम्हाला आमच्या इथं ऑफिसला बोलवू आणि इथून तुमचं जे काही असेल ते हितगुज आणि नाभिक कट्ट्याचं एक महामुलाखत इथं होईल असं मी जाहीर करतो. आणि तुम्ही आमच्या सोबत कार्यक्रमात राहिलात त्याबद्दल आम्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नात्याने सगळ्यांचा आम्ही जाहीर आभार मानतो. आणि रितू मॅडम 2 मिनिटं समोर करतील स्पॉन्सर किया आज का कार्यक्रम. तो आज के जो प्रोग्राम को स्पॉन्सर किया है, दिस प्रोग्राम स्पॉन्सर्ड बाय वाइब्रेंट एकेडमी इंडिया प्राइवेट लिमिटेड भुसावल ब्रांच, Golden Crown Construction, superior build quality is our commitment, most trusted partner in construction and renovation industry Mumbai, Shri Ghanshyam Madhukar Kanaiye, MS Industry, Pimpri Chinchwad, Pune. तो इस कार्यक्रम को हम अंत करते हैं और हमारे चैनल को लाइक, शेयर एंड सब्सक्राइब करें. थैंक यू. रुको मैम, एक कार्य बाकी है जो हम आपको देना चाहेंगे मैम.
थैंक यू सर। लवकर भरा आणि लवकर द्या. ध्यान में मेरी जो पूरी टीम ने सहकार्य किया ठेवून दे तिथं. सभी आ जाओ सब. ये इकडे समीर ये एक मिनिट. नीचे बैठ जाते हैं. चलो बैठ जाए. सर धीरजला बोलू ना. आगे सब बोलो लिंबज माता की जय. चलो थैंक यू ऑल ऑफ यू. थैंक यू थैंक यू थैंक यू. चालेल.